शुभ सकाळ माझ्या गोड मित्र मैत्रिणींनो. तर कसे आहात? बरे आहात ना? मी पण बरी आहे, मस्त आहे. तर हा व्हिडिओ आहे पोळ्याच्या दिवशीचा. तर माझी आंघोळ झाली आहे आणि राम आणि गुड्डांची पण आंघोळ करून दिली आहे, तयारी करून दिली आहे दोघांची पण. आणि बाहेर बसलेले आहेत वट्ट्यावरती. मी पण केस धुवून घेतलेली आज. आणि ऊन आभाळ दोन्ही पण आहे, ऊन पण येत जाते आभाळ पण येत जाते. तर केस पण धुवून घेतले, वाळून पण जाते केस. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत, स्किप न करता. आणि जे नवीन असेल माझ्या चॅनलवरती, चॅनलला नक्की सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तर कंटिन्यू करा व्हिडिओ. तर आता केस कसे मस्त केसाला क्लजर लावून घेते, वाळून पण जातात क्लजर जर लावला तर केसाला. तर इकडे बघू शकता दोघांची पण तयारी करून दिली आहे. तरी पण हे आणखी डबल पावडर लावून राहिलेली आहे. किती पण तयारी करून द्या, जसं तसंच ठेवतील असं असते दोघांचं पण. आणि पूजा करून घेते मी. आणि दुकानात पण जायचं मूग डाळ आणण्यासाठी. आर्यच्या पप्पाला सांगली होती रात्रीला, पण त्याच्या लक्षात काही आलं नाही. आणि त्या कसं ते कंपनीतून आल्यावर त्यांना पण काम राहते PFचे, तर मग त्यांच्या पण लक्षात नाही राहिलं आणायचं. तर आज मीच दुकानात जाणार आहे किराणा, म्हणजे ते आणण्यासाठी मूग डाळ आणि 1-2 सामान आहे. आणि सणवार म्हणलं की दुकानामध्ये जास्तच गर्दी राहते. तर पूजा करून घेते, नंतर दुकानामध्ये जाईन. आणि डाळ पण भिजू घालायची आहे. आणि ऊन थोडी छान अशी निघलेली आहे. आणि भिंत बघू शकता अशी पूर्ण ओलसर आहे भिंत अशी घरची. तर बघू शकता 11 वाजलेले आहे, 11:30 वाजलेले आहेत. आणि जेवण माझं झालेलं आहे. आणि दुकानामध्ये गेली होती तर खरंच ना खूपच गर्दी होती दुकानामध्ये, जास्त वेळ लागला गर्दी असल्यामुळे. तर आता 2 पोळे आणल्या आहे यांनी, म्हणजे गोडवाले बोंड करायसाठी बाजारातून आणलेला आहे घेऊन. तर याला किसून घेते किसणीने, पूर्ण ते साल्ट आहे त्याचे पूर्ण काढून घेते. नंतर उकडीला मांडणार आहे. आणि आरे पण लसण निसून राहिलेली आहे, तिला आवडते लसण निसायला. आणि एका साईडला मी कुकरवरती डाळ ठेवली आहे, चण्याची डाळ, म्हणजे पुरणपोळी बनवणार आहे. आणि डाळ पण ठेवलेली आहे गॅसवरती. तर इथे डाळ पण शिजलेली आहे चण्याची. तर मी याला उतरवून घेते कुकरला आणि भाजीचा गंज मांडते. आणि काही दुपारला मी सकाळला काही भाजी बनवलीच नाही, तुम्हाला सांगितलं ते कॅरेजे पण काही टिफिन दिलं नाही, ते 6:30लाच गेले. तर फक्त रात्रीची भाजी होती दोडक्याची, तर तेच खाल्ली मी. तर आता सगळ्या वांग्याची भाजी बनवत आहे, वांगे चिरून झालेले आहे. तर आता टाकते मी याच्यामध्ये कांदे, जिरा टाकले तिथे अगोदर, कांदे टाकते. त्याच्यानंतर टाकणार मी अद्रक लसणाचा पेस्ट वाटून घेतलेली आहे पाट्यावरती. आणि डाळ पण वाटायचं राहिलेले आहे. तर इथे कांदे मस्त असे शिजलेले आहेत. तर याच्यामध्ये मी अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेते. तर कसं अद्रक लसणाची पेस्ट टाकलं तर थोडा भाजीला पण छान अशी चव येते. आणि थोडा खडा मसाला आहे, म्हणजे वाटलेला नाही आहे, पावडर केलेलाच आहे खडा मसाल्याचा, म्हणजे काकूच्या करून आणलेले, काही वाटले नाही. तर इथे एका साईडला मी कोवळा मांडलेली आहे, म्हणजे शिजले पाहिजे म्हणून लवकर. तर कोवळा पण शिजलेला आहे बोंड करण्यासाठी. तर नंतर बनवणार आहे बोंड. तर याच्यामध्ये नंतर मग साखर वगैरे टाकणार आहे. तर इथचं पूर्ण पाणी मी काढून घेणार आहे. अगोदर भाजी करून घेते, नंतर पाणी काढून घेते त्या कोड्याचे, पूर्ण जो गरम पाणी येतो. तर इकडे छान अशी चण्याची डाळ पण मस्त शिजलेली आहे. तर याच्यामध्ये टाकते मी साखर आणि जायफळ थोडं किसून टाकणार आहे. आणि इलायची पण टाकणार आहे, इलायची पावडर, म्हणजे आणला होता घेऊन यांनी त्या दिवशी. तर आज काही आणले नाही होते, तर आणलेच नाही दुकानातून. माझे इकडे दोन्ही पण कामं सुरू होते, भाजी पण बनवणं आणि इकडं साखर. आणि आता मी इलायची पण टाकून घेतली आहे याच्यामध्ये. आणि जायफळ पण किसून घेतलेली आहे याच्यामध्ये थोडंफार. तर पहिली वेळ मी आज बनवणार आहे पुरणपोळी. मी काही कधी बनवली नाही पुरणपोळी, तर पहिल्यांदाच मी बनवणार आहे पुरणपोळी. तर पुरण जर चांगलं जमलं तर पोळी पण चांगलंच जमेल. तर मी आता काही बनवणार नाही, मी सायंकाळलाच बनेन, जेव्हा आम्हाला जेवण करायचं राहील तेव्हाच मी बनवणार आहे पुरणपोळी. कारण की कसं ना, थंडी चांगली काही लागत नाही पुरणपोळी खायला, जेव्हा आपल्याला जेवण करायचं राहते आणि तेव्हाच गरम गरम खायला चांगलं वाटते. आणि थंड झाल्यावर काही चव पण लागत नाही. तरी तेव्हा वांगे मसाले पण छान असे शिजलेले आहेत. तर वांगे पण टाकलेले आहेत, म्हणजे लंबे लंबेच असे वांगे चिरलेले आहेत. तर आरोहीचे पप्पा म्हणत होते की सगळ्या वांगीची भाजी करशील म्हणून, म्हणून मी करून घेते मला सगळ्या वांगीची भाजी. तर मी सकाळलाच, म्हणजे जास्त सकाळला पण नाही, 10 वाजता मी याची डाळ भिजू घातलेली होती, लाकोरीची डाळ. आणि मूग डाळ मी उशिराच टाकली भिजून, कारण की दुकानातून आणायचीच होती. तर मग उशिराच टाकली 11 वाजता. तर ते पण असे भिजू घातलेलीच आहे मूग डाळ काही वाटणार नाही, फक्त मी लाकोरीची डाळ वाटत आहे.
इकडे बघू शकता पोळा पण मस्त शिजलेला आहे. तर याच्यामध्ये पण मी आता साखर टाकून घेते. पाणी पूर्ण काढलेले आहे पोळ्यामधला आणि भाजी पण मस्त असं शिजून राहिलेली भाजी पण. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगत जा. तर कसं असते ना, कमेंट करता तेव्हा आम्हाला पण छान वाटते की हां माझे थोडंफार व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट नक्कीच करत जा. आणि काही थोडंफार काही चुकतही असेल ना माझ्या बोलण्यामध्ये तर सांगू शकता तुम्ही. आणि तिकडे माझा पिल्लू खेळून राहिलेला आहे. तर त्याला पण कसं त्याची झोप झाली सकाळलाच, म्हणजे माझे कामं वगैरे झाले. मग नंतर त्याला झोपवली, त्याचा झोपला. तर मी गॅस शेगडी खालीच उतरवली कारण की वर तर काही जमत नव्हतं बरोबर करायला. आणि आता मी मूग डाळीचे वडे करून राहिलेले आहे. याच्या म्हणजे अद्रक लसणाची पेस्ट आणि मिरची वगैरे सर्व बारीक करून वाटलेली आहे. आणि कसं चव पण छान लागते याच्यामध्ये टाकल्या तर अद्रक लसणाची पेस्ट आणि मिरची आणि गोडंब्याचा पाला बारीक चिरलेला. तर घरी झाड आहे गोडंब्याच्या पाल्याचा. तर इकडे राम आणि गुंडन बसलेले, त्यांना कसं बसवली आहे, राम उभाच आहे, आरोईला बसवली कारण कसं तेल वगैरे उठते तर भीती वाटते म्हणून तिला दूरच बसवलेली आहे. तर आता पूर्ण वडे करून घेते. आणि पोळ्यामध्ये पण इलायची आणि साखर टाकलेली आहे आणि जायफळ पण टाकलेले आहे मग बारीक किसून. आणि ते पण छान असं मिक्स करून घेतलेले आहे कणिक टाकून. आणि ते पण मग गोडवाले बोंड करायचे आहेत. तर गोडवाले बोंड कोणाला आवडतं कमेंट करून नक्की सांगा. तर यांनी आणलेलं आहे, त्यांना आवडत तर नाही तेवढा गोड, पण आरोहीला आवडते गोड. आणि राम पण जास्त काही गोड खात नाही. मला आवडते गोड पण जलेबी आवडत नाही जास्त लगेच. तर असं दुसरं काही आवडते गोड पण जलेबी तेवढं काही आवडत नाही. तर आता वडे पूर्ण करून घेते. तर मी मला वडे करायचे राहिलं तर मी चुलीवरच करते असं प्लेट पकडून, तेव्हाच व्यवस्थित वडे होते. आणि बघू शकता वडे पण टाकून झालेले होते, मस्त शिजलेले आहेत. आणि माझी मुलं वाट बघून राहिले की वडे खायला दे म्हणून. ते आरही पण म्हणत आहे आणि राम पण तिथे उभा आहे आणि बघून पण राहिलेला आहे. तर यांना पण देऊन देते थोडं थंड झाल्यानंतर वडे. आणि पूर्ण वडे करून घेते मी. तर माझे इकडे बघू शकता पूर्ण वडे झालेले आहेत मूग डाळीचे. तर जे गोड आहे त्याच्यामध्ये सर्व मिक्स करून घेतलेली आहे, इलायची पावडर आणि जायफळ आणि साखर, आणि ते पण मिक्स करून झालेलं आहे. याच्यामध्ये कणिक टाकलेली आहे मी. तर आता हे गुलगुले पण म्हणतात याला, आमच्या इकडे बोंड म्हणतात, पोळ्याचे बोंड. तर बोंड पूर्ण करून घेते मी. आणि तिकडे माझे मुलं बाहेर खेळून राहिली आहे, त्याच्या खाऊन झाले वडे. तर ते बाहेर बसलेले कट्ट्यावरती. तर जेवढं राहिलं तर कसं तेलाची भीती वाटते उजळायची. तर आणि गॅसवरती जर वरती राहिली तर कसं बरोबर म्हणजे उभ्यानं जास्त करायला त्रास होते, बसून व्यवस्थित होते करणं आरामशीर. उभ्यानं जास्त काही करणं होत नाही. आणि कसं गॅस मोठा राहिला तर चांगलं वाटते. जर एवढं ठेवायला पण जागा नसते गॅस ओट्यावर, कसं मशीनवरच ठेवलं आहे ना, शेगडी राहते तर मग जमत नाही बरोबर, काही पळपूळ होते म्हणून खालीच ठेवली मी गॅस शेगडी, व्यवस्थित होऊन जाते करणं आपलं. तर आता करून घेते लवकर लवकर बोंड. तर याचा बाहेर खेळून झाला आणि आतमध्ये आला आणि रडत होता मला पकड म्हणून. आणि कसं करता करता भीती वाटते तर तेलाचं आहे तर तर त्याला बाजूला हो म्हणत होते, तो काही राहत नव्हता. तर मग त्याला मांडीवर बसवली आणि पूर्ण आता जे छान शिजलेले आहेत असे बोंड तर ते काढून घेते आता तेलामधून पूर्ण. तर याचे वडे खाऊन झालेले आहेत दोघांचे पण आणि मस्ती करून झालेले आहेत. तर आता तो आतमध्ये आला तर कंटाळा येऊन गेला तर खेळू खेळू, तर माझ्या जेवढा आला तर बसलेला आहे. तर आता पूर्ण करून घेतलेली आहे, बोंड पण झालेले आहेत करून. आणि तर कोवड्याची बोंड करून झाल्यानंतर मी भांडे पूर्ण घासून घेतली. भांडे कसं खूप असे झालेले होते जमा, आणि तेलकट म्हणलं तर मग जास्त जमा होतात. आणि मग आता मग मी कणिक पण मळून घेतलेली होती पुऱ्या बनवण्यासाठी. तर बाहेर होतं झारा, तर मग आरोहीला पाठवली झाऱ्यासाठी बाहेर. तर मग तिनं आणून दिला. आणि आता पूर्ण मी पुऱ्या करून घेते. तर जास्त काही करणार नाही, 9-10 होते कारण की एवढं सरळ आता खायचे पदार्थ केलेले. तर मग काय खाल्लं तर मग पुऱ्या काही तेवढं खाणं होत नाही. आणि भात पण नाही मांडले कारण की नंतरच मांडेल म्हणले भात रात्रीला, कारण की हेच एवढा सारा आहे तर का खायचं आणि काय नाही खायचं हाच विचार येते मग एवढे सारे पदार्थ राहिले तर. आणि पुरणपोळी सुद्धा करायची राहिली ते तर मी रात्रीलाच बनवणार आहे गरम गरम. आणि जे होतं मेन ते पूर्णच झाले करून, फक्त मग भात आणि पुरणपोळीच राहिली करायची, ते तर रात्रीलाच करेन मी. आणि तर इथं पूर्ण स्वयंपाक कंप्लीट झालेला आहे माझा. आणि गॅस शेगडी मी वरतच करून घेतली आणि निरमाच्या पाण्यानं मस्त अशी पुसून राहिलेली आहे छान असं ओल्या कपडाने. आणि व्यवस्थित घर पण करायचं राहिलेलं आहे. आणि कसं मग पोळा बघायला पण जायचं आहे,
बघते जाईन किंवा नाही जाईन, कारण कसं ना पावसाचं काही सांगता येत नाही. वातावरण तर तसंच आहे, आभाळ आणि ऊन पण. आणि कसं सायंकाळ झाला का पाऊस येते, म्हणून बघेन. मग जर पाऊस येईल तर नाही जाईन, नाही येईल तर जाईनच नक्की. आणि पुसून झालेला आहे इकडे गॅस होता पूर्ण असा स्वच्छ. तर मला घर झाडायचं आहे पूर्ण, तर मी गॅस वट्ट्यावरतीच मी ठेवली आहे, गॅसवरती सर्व सामान. आणि पूर्ण आता घर झाडून घेते. आणि बघू शकता नंदी काढून ठेवलेल्याचा जेव्हा जसं आहे ना तसं बाहेरच ठेवलं आहे. तर आता कामच आहे उद्याला, तर मग बाहेरच ठेवलेलं आहे यांनी. आणि आता पूर्ण घर मी झाडून घेते. आणि दोघं पण खेळून राहिले आहेत. दिवसभर झोपली नाही गुड्डन, फक्त राम झोपला 1 तास. मग त्याच्यानंतर तो उठला, त्याच्यानंतर तर बिलकुलच तो झोपला नाही. म्हणून तो झोपण्यासाठी पण चिडचिड करत होता. आणि कसं मी कामात होती तर त्याला काही झोपवली पण नाही मी. आणि कसं तो असं काही झोपत नाही माझ्याशिवाय, मी राहणार तेव्हाच तो झोपते. कदाचितच तो असा एकटा झोपते, नाहीतर मला सोबतच त्याला झोपावं लागते तेव्हाच तो झोपते. तर आता पूर्ण असं मी घर झाडून घेते, सर्व उचल वाचल करून. कसं सामानाच्या खाली वगैरे राहते काही पण कचरा, तर उचलून झाडावं लागते घर. हाय मित्रांनो, तर स्वयंपाक सर्व झालेला आहे माझा. तर 4 वाजायला 10 मिनटं बाकी आहेत. तर बघू शकता पाऊस येऊन राहिलेला आहे. कपडे आणि पाऊस येऊन राहिला आहे. आणि तिथं कपडे आणले आहेत, अर्धे वाढलेले आणि अर्धे तिथं आहेत कपडे. आणि भांडे पण घासून घेतले आत्ताच पाऊस याच्या अगोदर. आणि फक्त राहिली पुरणपोळी बनवायची. तर बघू शकता इथं तयार करून ठेवलेलं आहे पुरणपोळीचं. तर मग रात्रीला जेवण करायच्या वेळेस गरम गरम खायला बरं होते, तर नंतरच करणार आहे. तर आता पूर्ण स्वयंपाक कंप्लीट झाला आहे माझा. आणि लाईन पण गेली आहे. आणि मला कसं आज 4 वाजता सुट्टी होणार आहे. गरमी खूप होत आहे ना. हाय का कसं काय तुला? हाय हां. तर आज ना पिल्लूने स्वयंपाक करून दिला, बरोबर झोपलं होतं तर. आणि तसं तर मला त्रास देत नाही जास्त. तर झाली कंप्लीट पूर्ण कामं. आणि पोळ्याच्या दिवशी आज पाऊस येऊन राहिलेला आहे मस्त असा. आणि आरोहीच्या पप्पाला उद्या सुट्टी आहे, आज नव्हती, आज लवकरच गेलो तो. तर आता कपडे ते घड्या करून घेते मी पूर्ण. आणि गॅसवट्टा पण स्वच्छ करून घेतली. तर बाहेरून पूर्ण कपडे आणलेली आहे. आणि कसं जे नरम आहेत कपडे ते थोडं समोरच ठेवले आहे पोर्चमध्ये, तिथं म्हणजे दोरी बांधलेलीच आहे. तर आणि जे वारलेले आहेत ते पूर्ण आणलेली आहे. तर पूर्ण कपड्याचे मी घड्या करून घेते. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगत जा. तर कसं मी पोळ्याचा पण व्हिडिओ शूट करणार होती, म्हणजे जेव्हा मी जाणार होती तर चौकामध्ये भरते असं पोळा, छान असं बैल पोळा. तर मी काही शूट केली नाही आणि गेली पण नव्हती. कसं पाऊस येतं तर चांगलाच असा पोळा काही झाला नव्हता, म्हणजे झाला तर चांगलाच होता, पण मी काही गेली नव्हती. आणि पावसाचं तर तुम्हाला माहीत आहे तसं कसं असते, तर पोळा पण चिकन राहते जागोजागी, तर म्हणून काही गेली पण नाही. तर पूर्ण आता कपड्याच्या घड्या करून घेते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा जा. आणि काही चुकत असेल माझ्या बोलण्यामध्ये तेव्हा पण तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता की का चुकलं म्हणून बोलण्यामध्ये. कसं आमच्या इकडे थोडी झाडीपट्टीची भाषा आहे, म्हणून थोडं बोलण्यामध्ये काय पण निघून जाते, तर प्लीज समजून घ्या. तर इकडे माझे मुलं खेळून राहिलेले आहेत. आणि कसं आर्यच्या पप्पाचा पण याचा टाईम झालेला आहे, 4:30 वाजलेले आहेत. पण कसं पाऊस येत होता तर ते उशिरा चालले, 5 वाजता आले, कारण की आभाळ खूप गरजत होता आणि पाऊस पण खूप येत होता. तर वेळच झाला त्याला. तर इकडे बघू शकता राम पाऊस बघून राहिलेला आहे. येऊ का मी दरवाजा? माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ये लवकर नाही मी दरवाजाला. तर भेटूया पण नवीन अशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.